नमस्कार. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे तिरुपती बालाजी कथा. श्रीनिवास म्हणजे श्री विष्णू एका स्त्री ज्योतिषाच्या वेशात चोल नरेशाच्या घरी गेले. त्यांनी राजवाड्यातील बऱ्याच लोकांना त्यांची हस्तरेखा पाहून अचूक भविष्य वर्तवले. तिथेच बाजूला राजकुमारी पद्मावती उभे राहून हे सर्व पाहत होती. तिला सुद्धा आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा झाली. तिने स्त्रीरूपी श्रीनिवासाच्या हातात आपला हात देत भविष्य वर्तवण्यासाठी सांगितले. तिच्या हातावरील रेखा पाहून श्रीनिवास तिला म्हणाले, राजकुमारी, तुझ्या विवाहाचा योग जवळ आलेला दिसत आहे. पद्मावतीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. 2 दिवस आधी तुझ्या सरोवरात ज्या युवकाशी तुझी प्रथम नजरानजर झाली त्याच्याशीच तुझा विवाह होणार आहे. हे ऐकून तिथे उपस्थित पद्मावतीची आई धरणादेवी म्हणाली, हे कसे शक्य आहे? तो युवक कोण, कुठला आणि माझी मुलगी राजकुमारी आहे. तेव्हा स्त्री वेशधारी श्रीनिवास म्हणाले, राजकुमारीचे ग्रह तर मला हेच दर्शवत आहेत. तुम्ही ठरवा काय करायचे ते. मला जे भविष्य दिसले तेच मी वर्तवले आहे. माझ्या दृष्टीने तुमच्या मुलीसाठी हाच वर योग्य आहे आणि 2 दिवसात तो युवक आपल्या मातेसह पद्मावतीचा हात मागण्यासाठी येणार आहे, असे म्हणून श्रीनिवास तिथून निघून गेले. 2 दिवसांनी श्रीनिवासला घेऊन बकुळामाई एका तपस्विनीच्या वेशात चोल नरेशाच्या राजवाड्यात गेली. तिने आपल्या मुलासाठी पद्मावतीचा हात मागितला. चोल नरेश बकुळामाईला एक महान तपस्विनी म्हणून आधीच ओळखत होते. त्यांनी हा मुलगा कोण आहे असे तिला विचारले. बकुळामाई म्हणाली, याचे नाव श्रीनिवास आहे. याचा जन्म चंद्रकुळात झाला आहे. तो माझ्या आश्रमात माझा मुलगा म्हणून राहतो. तो मला आई म्हणतो. हे सर्व ऐकून चोल नरेश म्हणाले, ठीक आहे, मी थोडा विचार करून तुम्हाला सांगतो. बकुळामाई व श्रीनिवास निघून गेल्यानंतर राजाने आपल्या पुरोहिताला बोलवून हा सर्व वृत्तांत सांगितला. राजपुरोहिताने पंचांग पाहून पंचांगानुसार दोघांच्या गुणांची गणना केली व श्रीनिवासमध्ये श्री विष्णूचे देवगुण दिसत आहेत आणि आपल्या राजकन्येत लक्ष्मीचे देवगुण दिसत आहेत आणि दोघेही एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत असे राजाला सांगितले. हे ऐकून राजाने बकुळामाईला आम्हाला हे लग्न मान्य आहे असा निरोप व लग्नपत्रिका आपल्या सेवकाकरवी पाठवली. श्रीनिवासचे मनोरथ पूर्ण झालेले पाहून बकुळामाई खूप खुश झाली आणि काळजीत पडली. ती श्रीनिवासला म्हणाली, बाळा, तुझा विवाह तर ठरला आहे, पण विवाहाला खूप पैसा लागणार आहे, कारण राजकुमारीशी तुझा विवाह होणार आहे. त्यांना शोभेल अशा प्रकारे विवाह करावा लागणार आहे. पण पैशाची व्यवस्था आपण कुठून करायची? आपण आश्रमात राहून देवाची साधना करणारे बैरागी आहोत. कंदमुळे खाऊन आपण आपला निर्वाह करत असतो. आपल्या पुढे कुठे धन दौलत असेल? आपण वराह स्वामींकडे जाऊन ते काही मदत करत आहेत का त्या पाहूया. बकुळामाई श्रीनिवासला घेऊन वराह स्वामींकडे गेली आणि श्रीनिवास व पद्मावती यांच्या विवाहासंबंधी सर्व हकीकत त्यांना सांगितली व त्याला धनाची खूप गरज आहे, तेव्हा आपल्या मदतीची खूप अपेक्षा घेऊन मी तुमच्याकडे आले आहे. वराह स्वामींनी इंद्र, कुबेर इत्यादी देवतांना या संदर्भात बोलावून घेतले व त्यांच्याशी श्रीनिवासला विवाहासाठी लागेल तेवढे धन पुरवण्यासंदर्भात चर्चा केली आणि कुबेराला धन पुरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण कुबेराने दिलेले धन श्रीनिवासाने व्याजासहित परत करायचे या करारावर श्रीनिवासाला विवाहासाठी धन पुरवले होते आणि श्रीनिवास व पद्मावती या दोघांचा विवाह खूप थाटामाटात संपन्न झाला आणि दोघेही वैकुंठचलम पर्वतावर वास्तव्यास निघून गेले. लक्ष्मी देवी रागाने पृथ्वीवर निघून आली. ती कोल्हापूर क्षेत्रात खूप दिवस एकांतात वास्तव्यास होती. तिला वाटले होते की श्री विष्णू नारायण एक दिवस नक्कीच आपल्या मागे मागे आपल्याला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी येतील, म्हणून ती वाट पाहत बसलेली. आणि इकडे नारायण श्रीनिवासाच्या रूपात पद्मावतीशी विवाह करून
वैकुंठचलम पर्वतावर राहत होते. नारद मुनींची स्वारी कोल्हापूरला लगेच जाऊन पोचली. त्यांनी ती खबर लक्ष्मी देवींना सांगितली. श्री विष्णू नारायणने चोल राजकुमारी पद्मावतीशी विवाह केला आहे आणि दोघेही वैकुंठचलम पर्वतावर खूप आनंदाने राहत आहे. हा वृत्तांत ऐकून लक्ष्मी देवींना खूप दुःख झाले. कबूल आहे, मी त्यांचे काहीही न ऐकून घेता त्यांना सोडून तडकाफडकी रागाने निघून पृथ्वी तलावर आले होते आणि हीच आपली खूप मोठी चूक झाली. पण हरिनारायण आपल्याला त्यांची एवढी मोठी कठोर शिक्षा कसे काय देऊ शकतात? मला सोडून दुसरा विवाह ते कसे करू शकतात? हे सर्व त्या पद्मावतीने केले असावे. लक्ष्मी देवी खूप रागाने वैकुंठाचल पर्वतावर जाऊन पोचली. तिथे पद्मावती श्रीनिवास रूपी नारायणांची चरणसेवा करत होती. लक्ष्मी देवी रागाने तिला खूप काही बोलली. तू माझ्या पतीशी विवाह का केलास? तुला माहीत नव्हते का हे माझे पती श्री विष्णू नारायण आहेत, मी त्यांची पत्नी लक्ष्मी आहे. असे त्या दोघींचे एकमेकींशी खूप वादविवाद झाले. त्यांचे असे सौती मत्सर भांडण पाहून श्रीनिवास नारायणाला खूप दुःख झाले. आपल्यावरून या दोघी देवींना भांडताना पाहून व यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग न सुचल्याने ते तिथेच दगडाच्या मूर्तीत रूपांतर झाले. आपल्या भांडणामुळे आपले पती समोर दगड झालेले पाहून दोन्ही देवींना अतोनात दुःख झाले. आता तर नारायण आपल्या दोघांचेही राहिले नाहीत. त्यांना असे दुःखी कष्टी झालेले पाहून शिलारूपी मूर्तीतून आवाज आला, देवींनो, तुम्ही दुःखी होऊ नका, कारण माझ्यासाठी भांडूनही नका. मी आता कायमस्वरूपी येथे शिलारूपी व्यंकटेश्वर स्वामी नावाने वास्तव्य करणार आहे आणि माझ्या भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यांच्याकडून मिळणाऱ्या चढावातून मला जे काही धन मिळेल ते मी पद्मावतीशी विवाह करण्यासाठी कुबेराकडून कर्ज म्हणून घेतले होते ते पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारे व्याजासहित फेडत राहणार आहे. तेव्हा तुम्ही दोघीही आपल्या स्थानावर निघून जा आणि मला माझे कार्य करीत राहू दे. ते ऐकताच पत्नी आज्ञा शिरसावंद्य मानून लक्ष्मी देवी कोल्हापूरला महालक्ष्मी नावाने प्रतिष्ठित झाली आणि पद्मावती तिरुनाचूर येथे जाऊन शिलेत प्रतिष्ठान झाले आणि श्रीनिवास म्हणजे श्री विष्णू शिला अवतारात तिरुपती क्षेत्रात तिरुमला पर्वतावर व्यंकटेश स्वामी नावाने वास्तव्यास राहिले. आजही सर्व जगात त्यांना तिरुपती बालाजी किंवा व्यंकटेश स्वामी नावाने ओळखले जाते. त्यांच्या पूजेत इतर पूजेची कसलीही सामग्री चालत नाही. त्यांना धनरूपी चढाव चढवण्याची प्रथा आहे, कारण त्यांना भक्तांकडून मिळणारे द्रव्यरूपी धन ठरल्याप्रमाणे कुबेराला व्याज म्हणून द्यायचे आहे, अशी तिथली आख्यायिका आहे. आज तागायत हे असे कायमचे चालूच आहे आणि पुढेही चालूच राहणार आहे. आज आपल्या भारतात तिरुपती बालाजी हे सर्वांग सोन्याने मढलेले एक नंबर श्रीमंत दैवत आहे. खूप जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध दैवत मानले जाते. दररोज लाखोंच्या संख्येने त्यांचे भक्त भाविक त्यांना दर्शनासाठी येत असतात आणि असे हे हरी श्रीनारायण युगानुयुगे वेगवेगळ्या अवतारात आपले वेगवेगळे कर्तव्य निभावत आहेत. कधी बालाजी बनून तर कधी विठोबा बनून आपल्या भक्तिरसात भक्तांना रंगवून काढत आहेत.